तर दोस्तांना आज आपल्याला सुट्टी होती. म्हटलं घरात बसून काय करायचं, गाडीत ऑइल बदली केली पाहिजे, गाडी लय दमवते. म्हणून गेलो ऑइल बदली करायला. तर त्यांनी आधीच गाडी एक खोललेली, ती दुरुस्त करस्तवर बसलो. ती काय काय केलं त्यांनी बघा. हे असं काय काय करायचं असते गाडीत, लय काय काय असते, डोक्यात आलं पाहिजे. पंक्चरचं राव दर लय आहे ती, 100 रुपये घेते ती. ट्यूबलेसला बी साध्या टायराला ठीक आहे. माझ्याकडे पहिला माणूस होता का नाही सुरुवातीला एकदम, तेव्हा पंक्चर चालू होतं माझं. हां हां. बाटली विकत आणून तुम्हाला दिली तुम्ही देणार का घालून त्याला ऑइल? किती रुपये घेणार त्यात? त्याला काय 30-40 रुपये घेतो. होय का? नवीन ऑइल टाकायला त्यांना म्हटले किती रुपये घेतात, तर 350 रुपये म्हणते ती. 350 रुपयामध्ये ऑइल टाकून देतो. मग नवीन बाटली एखादी आणून दिली तर म्हटले 30-40 रुपयामध्ये करून देतो. बाकी ठिकाणी तर 50 रुपये घेते. किलोमीटर झालं तेच की तिथं ॲव्हरेज कमी पडायला लागलं. 70 पडत होतं, 60च पडायला लागलं. म्हणून म्हटलं बदलावं. होय, आपल्याला HSRP नंबर प्लेट नाही ना लागणार. ही HSRPच आहे ना? मॉडेल हे 2021चं आहे. नाही लागत. ही काही नवीनच आहे. असलेच प्लेट आहेत वाटतं. इंडिया लिहिलेलं, अशोक चक्र आणि हे मोठे. तुम्हाला नाही लागत. 19 पासून पुढच्या गाडीत नाही. हां हां. 19च्या आतल्या सगळ्या गाड्या. पण काय काय ह्यांनी स्टाईलच्या टाकल्या त्या नंबर प्लेटा, त्यांना बदलायला लागणार. पहिले असतील एक त्यांच्या, ठेवलं पाहिजे त्या नाही. ही सुद्धा परत मिळत नाही हे ना? नंबर प्लेट. नाही ना. तुमची तुटली बिटली काय झालं का नाही तर तक्रार करायची आणि मग मिळणार. हां हां. रजिस्टर आहे सगळं परत. आता सध्या नुसती ऑइल बदली करून घेतली. आता टायर बी बदलायचा आहे. टायर लय महाग आहे, साठवून पैसे बदलायचा.